नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर बघा आता दुपार झाली आणि इकडं चालू आहे आमच्या गायांना पाणी दाखवायचं. आज सकाळपासून पाणी दाखवलं नाही कारण का पाऊस येतोय आणि माशा कशा घोमत्यात बघितल्या का. वादळीनं एवढ्या माशा आल्यात आहे ना गोट्यात, तर जनावरांना बसून पण देत नाही त्या. आणि आपली नवीन गाय आणली बघा, काल आणलेली, पण काल माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपलेला त्याच्यामुळं मग काही व्हिडिओ बनवला नाही. तिकडं चालू आहे बघा कुट्टी, दादाचं आणि वहिनीचं चाललंय कुट्टी करायचं. कारण म्हणजे दिवसभर पाऊस सारखा चालूच आहे, लाईट जाय करते. रात्री म्हणजे पहाटे 4 वाजता लाईट गेलेली हो का, आता आली. आता दुपारी 12 वाजलेत, आता लाईट आली. तोपर्यंत हो का वैरण आणली, घस गुडघेत कपाय रावत्यात आहे, त्यातून वैरण तोडून आणली आणि आता कुटी करून ठेवायची. कारण मग परत जर लाईट गेली तर संध्याकाळी जनावरांची लय आपदा होईल आणि लाईटीचं काय भरोसाच नाही. आता ही पाऊस एवढा येतोय की वड्या नालं काय म्हणतात पूर येतोय, असला पाऊस येतोय त्याच्यामुळं मग लय आपदा होती जनावरांची खायची ह्याची. आता तरी पण आपल्या गोट्यातच फुलं आहे त्या. आणि अशी आपण नवीन आणलेली गाय, पिल्लू बाहेर बांधले तर कशी वाटते. ही नवीन आणली बघा, काल आणली आणि विली पण काल म्हणजे तिथंच घेतली आणि लगेच गेली या. तर कशी वाटते नक्की मला कमेंटमध्ये सांगा नका. तर आता बघा इकडच्या साईडनं झालेल्या आता 5 गाई आणि तिकडं 7 गाई. तर आता जागाच पुरं नाही गोट्यात. वासरांना आता बघा तिथं कागद टाकलाय त्या छपरावर आणि तिकडं वासरं नेली, पण त्यात पण नाही एवढं म्हणजे असं पाणी येत आहे ना. आता गोट्यात शेळ्याच्या गोट्यात वासरं बांधलेली तुम्हाला दाखवती. आणि का कशी काय, तर मी म्हटलं होतं ना की आपल्याला म्हणजे आत्ता ह्या महिन्यात जवळपास आपण ना 5 गाई आणले ते आणि पहिल्या इकडायच्या आणि त्याच्या ह्यामध्ये 1 टाईम आपण 5 गाई एकदाच आणलेल्या. त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला. आणि पलीकडच्या गोट्यात आहेत ना त्या सगळ्यात जुन्या गाय आहेत बघा तिकडं. तर आता पाणी दाखवतं, काय पाणी पण पेईना ते, कारण आता एवढं म्हणजे सारखं कंटिन्यू पाऊसच चालू आहे ना, त्याच्यामुळे पाणी पण पिणार नाही बघा. सारखं वल्लं वल्लं राहतंय, बसाय पण येईना हो का जनावरांना. असली आपदा चालली आहे ना. तर आपली तर काहीच नाही बरं का. म्हणजे बरेच आता तुम्ही तर व्हिडिओ बऱ्याच ठिकाणचं पाहिलेलं आहे, तर कितीतरी ठिकाणी म्हणजे गायांचं गोटं पण पावसाने वाहून गेल्यात, गाया मेल्या. ते जवळजवळ 40-50 गायांचं गोटं वाहून गेलं. तर लय बेकार अवस्था सध्याची चालू आहे बरं का शेतकऱ्यांची. अक्षरशः का सकाळ धरणं एवढा पाऊस येतोय ना, तरी पण ह्याच्यात वैरण आणणं कुठे करणं आणि का आपली कुठे तर इकडं पटांगणात एवढी भीती वाटते ना की लाईटीची म्हणजे करंट ही लागायची. पण आता इलाज नाही, जर आता नाही कुठे केली ना तर मग जनावरांना खायलाच नाही. आणि या पावसामुळं का नाही हो का मुरगास पण करून ठेवायला येणार, कारण रोज पाऊस येतोय तर मग वल्लं मकवान राहतंय तर त्याचे बॅगा पण भरायला येत नाही त्या. आणि उन्हाळ्यात जो केलेला होता तो आता संपलाय सगळा. आणि हो का इकडं वासरांचं पण कसं झालंय, लईच बेकार अवस्था आहे. आणि पाऊस पण ना सारखा कंटिन्यू सारखा चालूच आहे हो का. तर इकडं जागा केली काल त्यांना, पण विषय असा होतो की ह्याच्यावरनं पण हो का एवढा कागद झाकलाय ना, तरी पण इकडून तिकडून पाणी गोट्यात घुसतंयात आणि इतका राडा होतोय का नाही. कसली वरटते ते बघितलं का. इकडे बाबा कुट्टी चालू आहे, तर आत्ताच मकवान आणतं आणि लगेच तोपर्यंत लाईट आली म्हणलं हो का लगेच कुट्टी करायला चालू तुझी असली कुट्टी. तर आता ही आज संध्याकाळची उद्या सकाळची कुट्टी एकदमच करून ठेवायची. कारण मग परत पाऊस आला ना आणि लाईटी जर गेल्या ना तर एवढी आपदा होती. 10 रात अशा कशा काढावं लागते त्या हातावर, कारण एवढं म्हणजे एवढ्या सगळ्या जनावरांच्या धारा काढायचे जॉक नसतं. कारण एवढं म्हणजे हातावर पिळायचं म्हटलं का नाही इतकी आपदा होती ना की मापाच्या बाहेरच आहे का नाही. शिव कशी आपदा होती सकाळचं. अरे सारखं बोल करू नको रो, बसा ना त्या गाया खाली. बघा सारखं असं शेण ही ओढून सारावून ठेवावं लागतंय, कारण मग काय होतंय सारखं ओलं राहण्यामुळं का नाही गाया घसरायची भीती वाटते. एखादी गाय घसरली तर मोडली फिरली तर आणि ती वेगळीच पंचायत होती या. बघा असला रेनकोट होतोय नसता
आणि आपलं तर काहीच नाही बरं का. आपलं तर म्हणजे आता बंदिस्त गोठा आहे आणि त्याच्यामुळं म्हणजे कसं बांधून जनावर आहे ती आणि कोब आहे. पण मुक्त्या गोट्यात तर ना असली आपदा होती का नाही, मापाच्या बाहेरच आपदा होती. कारण असल्या रेंद्यातनं जर गाया ओढून तर धाराला ह्याला घ्यायच्या म्हणलं का नाही तर लईच बेकार परिस्थिती होती. तर आपण म्हणजे कसं आपल्या आता अशा बांधूनच आहे त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही. आणि कोबा असं म्हणजे आपण खाली कोबा असल्यामुळं धुतलं तरी जात आहे बघा निघून. तर ही आपली नवीन गाय कशी वाटते बघितलं का. ही आपण मागच्या एक 4-5 दिवसापूर्वी आणली आहे. आणि ह्या तर तुम्हाला पहिल्याच दाखवले ते. त्याच्या अगोदर 2 आणलेल्या म्हणजे 3 आणलेल्या, पण त्यातनं आपण एक महागारी दिलेली आणि ही आणलेली रात्री रात्री म्हणजे काल दुपारी आणली बरं का. आणि ह्या का असा आपला गोठा आहे. आता जवळपास ह्या गोट्यातल्या गाया झाल्यात आहे 11 ते 12 गाया झाल्यात. आणि अजून पण आणायचे ते बरं का, अजून पण 2-3 आणायचे ते. पण विषय असा होतो की पावसामुळे एवढी आपदा होती का नाही जनावरांना चारा आणण्यापासून जे आपदा आहे ना दूध घालण्यापर्यंत. तर असला रेनकोट होतोय ना, रस्त्याचा व्हिडिओ मी नक्कीच एक तुम्हाला बनवून जाते. तर असल्या रस्त्याने ना जायची यायची तर एवढी पंचायत आहे ना गावात. आणि आपलं गाव ना आपण जिथं म्हणजे रानात राहतोय, रानातनं गावात जायला 2 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि इथून बाहेर निघा म्हणजे रानातून रोडला निघायला ना 1 किलोमीटरचा रस्ता आहे. असला डेंजर रस्ता झाला आहे ना की असं वाटतं म्हणजे गाडी एवढ्या गाड्यांतीन घसरतात ना तरी पण आपलं दूध तरी ह्या मोठ्या गाडीत असतंय. कारण जसा पाऊस चालू झालाय ना तसं मोठ्या गाडीचं दूध नेतंय. कारण बारकी गाडीच निघतच नाही, त्या सगळ्या म्हणजे हिऊच होऊन जाते चिखलात. गाड्या पण जाम होते त्या आणि मरणाची आपदा होती बघा. तर कसं करायचं शेतकऱ्यांनी बघितलं का, असा हाल काढावं लागतात. आणि एवढं जत्राबांचा हाल काढून दुधाला रेट किती बसतो. आमच्याकडं तर बघा दुधाचा रेट ना, आमच्याकडं तर ना दुधाचा रेट 30 ते 35 रुपये बसतो. 30 ते 35 रुपये रेट आहे दुधाला. तुमच्याकडं कसं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण ह्या का वादळीनं ना माणसांना म्हणजे सारखं ह्या पाऊस वल्यात फिरून ना दुखणी यायची वेळ झाली बघितलं का. आणि आपला गोटा कसा वाटतोय बघितलं का. आता पूर्ण भरला आता हे पण गोटा. आणि हो का हिथं वाढवायचं आहे अजून. तर आता नवीन गाय आणल्या का नाही आता हिथं आपण घराचं काम धरले तिथं नको दुवार लय वलं होतं या. तर हो का बाहेर पण वल्लं आणि आत पण वल्लं. कसं करायचं जनावरांनी, सारं वलंच होतं या. आता वल्लं नाही व्हायचं तर पाणी हे दाखवाय शेण पाणी करायचं म्हणलं शेण हो का सारखं असं भरून टाकावं लागतंय. तर आमचा गौरव दादा लागला लगेच शेण भरायला. त्याला म्हणलं तोपर्यंत कर, तर एक छोटासा व्हिडिओ बनवती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि शेतकऱ्यांची खरंच म्हणजे सध्याची कंडिशन लय बेकार झाली बरं का. बऱ्याच ठिकाणी असं झालंय. नशिबा आमच्या तिकडं एवढा नाही म्हणजे चालू आहे पाऊस, पण इतकं आपली जनावरं ही चांगली आहे ती. पण काय ठिकाणचं खरंच असं व्हिडिओ बघितलं ना इतकं वाईट वाटतंय ना. कारण एवढं जनावरांचं बोटं घेऊन वाहून गेलं, माणसांना खायला राहिलं नाही, घरातले पाणी घुसलं. खरंच असं बघितल्यावर म्हणजे एक शेतकऱ्याची कथा ना एक शेतकऱ्यालाच मिळते. कारण कसं आपण पण शेतकरी त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे की त्यांची परिस्थिती काय सध्याची चालू आहे ती. आणि आपण ह्यातून म्हणजे बघतोय कारण शेतकऱ्याची कहाणी कळती. कारण जी आपली परिस्थिती ती त्यांची. तर मागं पण बघा 2-3 वर्षापूर्वी ना आमच्या इथं पण पूर आलता ना, तर अशीच कंडिशन झाली बघा. हिकडून ना ते आपलं मकाचं रान आहे ना, तर हे तर हे आहे बघा मोठा बंधारा आहे ह्या मकाच्या पलीकडं. आणि बंधाऱ्यात पाणी बसलं नाही, पूर्ण पाणी बघा आपल्या गोट्यात ह्या पूर्ण गायानं ह्या यांचं जितकं यांचं पाय आहेत ना एवढ्या पाण्यात फाट्या मागच्या 3 वर्षापूर्वी बघा पूर आलेला. तर असं बघितलं ना खरंच खूप वाईट वाटतं. तर नक्कीच शेतकऱ्यांच्या व्हिडिओला ना सपोर्ट करत जावा, लाईक करत जावा, कमेंट करत जावा. कारण कसं आहे ना की शेतकऱ्यांची कहाणी खरंच कुणाला समजू शकणार नाही. आणि लय बेकार करू काय रे. तर चला आता आमची वासरं बाहेर घ्यायची ती, कारण आता बाहेर पण पाऊसच